राग आला तर तुला सांगितलं मग तुला द्या तर हाणून मारून बाहेर. काय करताय? तुला मी बोललो का तर मग मी तुम्हाला बोलले का? नाटक करते बिना नाटकं कामाचं करते. तुमच्या जीवावर खात नाही नाटकं मी. मग कुणा जीव खाते हा, कुणाच्या जीवावर? बरं तुम्ही आणून इथं देताय लय. तू कुणा जीव खा मला बोलायला तुझा काय नमस्कार नमस्कार. बघा जेवण बिवण झालं, रात्री लय उशीर झाला राव. 12 वाजल्यावर रात्री यायला, पण हेल्मेट असल्यामुळं गार अजिबात लागलं नाही. काय करा, जेवण झालं बघा टाफरून जेवण झालं एक नंबर. तुम्हाला सांगतो आज सकाळ सकाळ आज हाय आमुषा मोसबाला हे जाया आज लय पोट भरून जेवलो बघा. जावा की बोंबलत फिरा जरा अजून. काय बोंबलत फिरा की. बारामती करा, बिग वन करा. तुम्हाला काय घरच्या माणसाची काळजी आहे का? चटचट तुला मी बोल संसाराची काळजी आहे तुम्हाला. तुला बोललोय का तर ग मी? मी तर कुठं तुम्हाला बोलते? मग कशाला बोलतेस तू? मी तर कॅमेऱ्यात बोलते. माझा हिडिओ चालू, तुझं मध्ये बोलायचं काय काम? मला तेवढंच लागतं. माझा हिडिओ चालू झाल्यानंतर तुझा मध्ये बोलायचं काय काम? अहो, फिरायची काय गरज आहे म्हणते मी काय तुमची? फिरायची म्हणजे? हा, 12 1 वाजता यायची तुमची इथं तू वेळ. तू कोण विचारणार आहे मला? हा, तू कोण कोण म्हणजे? विचारणार? हा? हा? भाऊजाला इथं नाही काय? काय भाऊला काय संबंध? भाऊजाला काय समज आहे? म्हणजे तुम्ही हाय नाही तेवढे पैसे उडवा घे. उगाच नाटकं नाही, करते नाही, इथं. नाही. भावाला न्यायचं, मोबाईल हप्ता येऊन नवीन घेऊन यायचं. काय घेताना चांगला घ्यायचा होता मोबाईल. हा? मग का बाद घेतला होता का? मला तर कसं फुटलं मग? फुटला गाडी पडल्या फुटणारच की. हा, मग कसं फुटलं म्हणते मी? गाडी- घेताना चांगला घ्यायचा. घेताना पण चांगलाच घेतला होता. हा. गाडीवर पडल्यावर फुटणारच की. मग घ्यायचं काय फोन एखादा? तुमच्या मी पैशाला खजिना आहे ना. अगं तू एवढी मोठी मोठी बोलतीये, तुझ्या बापाच्या घरी तुला आणि मिळत होता का ग? माझ्या आणि- बापाचं मिळालं नाही. आणि- तुम्हाला काय घेणं आहे? छ- माझ्या बापाचं तुम्ही बाप करणार, तुम्ही कोण? चटणी भाकर खाऊन जगलेली हिथं तू माझ्या घरी लागली ना. तू चटणी भाकर खाऊन जगलेली माझ्या घरी नक्की आपण लागली तुम्ही का? तुमचं हा. काम जगला होता. लागली सांगायला. लोकांना शिकवायला लागला होता. अंगाला तुला नाही का काम करून मिळत होतं का? होय, नव्हतं तुम्ही जाणून देत होता जणून. लागली नाटक करायला. हा. तिथंच चांगल्या घरी आलेली नाटक चांगली होय, करायला होय, होता. नाही, तुम्ही देत होता सगळं आणून तेल, मीठ. माझ्या आईला माझं लग्न झालं तर माझ्या आईला देताय ना का तुम्ही? मी तुला आज माती लागली ना मी आज तुला बोललो होतो का हा, सांग? मग मी तर तुम्हाला बोलले म्हणजे का? तुला खूपच काय करायचं मग सांग? तुम्हाला कुठं खुपासलंय मी? हो तुला सांगतोय, का कुठं कोण करता या? राग आला तर तुला सांगितलं मग हा. तुला द्या तर हाणून मारून बाहेर. काय करताय? तुला मी बोललो का तर मग मी तुम्हाला बोलले का? नाटक करते बिना नाटकं कामाचं करते. तुमच्या जीवावर खात नाही नाटकं मी. मग कुणा जीव खाते? हा, कुणाच्या जीवावर? बरं तुम्ही आणून इथं देताय लय. तू कुणा जीव खा, मला बोलायचा तुझा काय संबंध मी नाही. तर तुम्हाला कुठे बोलतेय? मग कशाला बोलली तोंडमध्ये खूप असते? हा, तोंडमध्ये खूप असते या. मोबाईल पडल्यानंतर फुटणारच की. लागली नाटक करायला इथं मायापाशी. वस्तू आहे काचच आहे, माणूस पडल्यानं लागतंय, तुटतंय, हात पाय मोडते. तुझ्या किरकिरीमुळे तर मग मोबाईल फुटला माझा. बरं झालं फुटला. हा. म्हणजे काय झाला? तू जाताना किरकिर केलीस ना, आणि कायम बिचारी घरात जाताना किरकिर ही करते. म्हणून तर काल भांडी आपटू नको तशी. खाऊन नुसती नाटक करू नको. कशाचा राग कशावर काढायचा? हिच्या किरकिरीमुळे तर सगळं हे झालं घरात. म्हणून तर काल कोणाला सांगून गेलो नाही, गपचिप गेलो. 8 नोक नुसती घराला लागली इथं. माणसाला एक दिवस शांतीत नाही. कायम 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 इथं काय नाही काय कुष्टाकच आहे. मालकीला लागून गेल्या का घराची. आता माग का कुठला आता स्पीड ब्रेकरवर गाडी झाली, माग ती बसला होता. आता खिशात वरच्या खिशात आधीच अँड्रॉइडचं मोबाईल आहे, तो लांबडं खिशात किस बारकं एवढं त्यातनं असं उडून मारून टाणणारी पडला. मागणं गाड्या होत्या, गेल्या गाडी खाली. आता त्यात काय करायचं? मग आता त्याला तोंड एवढं केलं. मस्त पैसे माझ्याजवळ नव्हतं, बरं केलं उसनं पासनं कोणाकोण तर लगेच घेतलं करून. कुठनं पैसे तर लगेच आणायचं? बुलेट आता तर मोठं काम केलं यानं, लगे पैसे कुठनं आणायचं? उसनं पासनं घेतलं तरी येतो म्हणलं, महिन्या 4 महिन्यानं बाबा तुला म्हणलं लावला फोन का नाराज करायचा आहे? त्याला तोंड एवढं केलं, तोंड बघू वाटणार बाबाच मला. माणूस नाराज राहून काय करायचं आहे? माणूस हसत राहायला पाहिजे नेहमी. कधी ना माझा भाऊ 6 वर्षातनं 7 वर्षातनं सोलापूरला आला,
कधी बाहेर बिचार फिरत नाही, एकतर त्याला गाडी येत नाही, कधीतरी येत नाही, कधी तर म्हणजे मोठ्या गाडीत ते कधीच जात नाही, कधीच कोणाच्या गाडीत बसत नाही, कोणाच्या गाडीवर बसत नाही. मी असलं तरच ती येत माझ्या सगळं. आलंय आपलं मित्रांना आग्रह केला त्याच्या म्हणून आपलं गेलो तर ती पनवती लागली मागं, आणि पनवती घरातल्यामुळे लागली. जाताना कुठल्याही माणसाना घर सोडताना शांततेत असलं तर ती पुढं होतं. जर ही अशा आटणूक जर लागली ना काय ना काय 100%. मी व्हिडिओ करतोय भांडी आपटू नको तुला सांगतोय मुदाम इथं, तुला सांगितलं नाही मज्जीला. किती मुदाम करावं माणसानं. एकदाच आपण फोड काय फोडायचं ते, तीनदा खडखड करू नको इथं. याड लागायचं दोस्तानो खरं काम झालं या. कसं असतंय माहिती आहे का, आज माझा अचानक जर फुटला असता मला किती वाईट वाटलं असतं, तसंच भावाचा फुटला त्याला वाईट वाटलं. आता आपल्याला मोबाईल लवकर मिळत नाही, त्याचं म्हणणं मागच्या तर 2-3 महिन्यात भावानं मोबाईल घेतलाय, 2-4 महिन्यात आता भाऊ कुठला घेतोय लगेच, असं त्याच्या मनाला एक वाटलं असेल. म्हणून अक्षरशः ती हुदका द्यायला लागला, नाराज, एकदम नाराज झाला. ज्यावेळेस ती मोबाईल फुटला त्यावेळेस डोळ्यातनं पाणी आलं, पण ते काय बोललं नाही बेचारं. मला मोबाईल घे म्हणून अजिबात त्यानं बोललं नाही, एका शब्दानं सुद्धा बोलला नाही की मला मोबाईल घे म्हणून. फक्त नाराज झाला, डोळं पाण्यानं गच भरलं. मग मी लगेच त्याच्या भावना वळखल्या, लगेच सोलापुरात नवीन पेटत नेला आणि मोबाईल घेतला दुसरा. काय करायचं आहे हो, पैसा पाणी सगळं हिथंच राहणार आहे. किती जरी मस्त खिशात पैसे येतं ना आपल्या भावाची आपल्याला इच्छा पूर्ण करू शकत नाही, मग ती माणूस कसला. आपण जर त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही, आज नुकसान झालंय बरं, नुकसान चुकून होतं माणसाकडून, ते काय त्यानं फोडला नाही मुद्दाम आपटून, चुकून आपलं त्याचा ते वेळ काळच होतं म्हणायचं, आपलं आटणूक झाली मागं. पण त्या माणसाला नाराज करायचं का, नाराज ठेवायचा का. आज एवढा हसत खेळत बोलणारा माणूस नाराज ठेवून चालते का. 16,200 रुपये म्हणजे काय, भाव आपला खुश राहिला तर 16,200 भेटलं काय नाही. आणि मी आबाला जी शेवट मी जीव लावतोय, ही आबा घरात एक नंबर माणूस आहे. आबासारखा घरात ह्या माणूस कोण सुद्धा नाही, बायको सुद्धा नाही माझी. मी असं म्हणत नाही की माझी बायको चांगली आहे, बायको सुद्धा नाही आबासारखी मोकळ्या मनाची, बायको सुद्धा नाही. कारण तुम्ही माणसाला आता बायकोला कसं बोलताय, बायकोन सुद्धा काल त्या ताशेरा काढला. काय काढायची काय गरज होती का, मोबाईल म्या गाठला ही गेला. ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण, मला एक म्हणायचं आहे, ह्यांच्या पोटात का दुखतं या. करतोय आम्ही, आणतोय आम्ही, देतोय यांना आम्ही, मी भावाला घेतोय, भाव मला जीव लावतोय, मी भावाला लावतोय, ह्यांच्या पोटात का दुखतंय, ह्यांना हे बघवत नाही आमचं. आणि आई पण शेवटना मला म्हणली होती, शेवटचा शब्द असा होता, हनुमाला पूजीला जीव लाव. त्यात ही पूजा असलेली गेली. आता काय करू, किती जीव तर किती लावायचा, सगळं घेतोय मनासारखं, तरी पण माझ्यावर सगळं आहे. आत्या तुमच्या माघारी कोण सगळं जीव लावत आहे, दरवाज बांधलाय ती माझ्या माग, एक गाव सुखाचा नाही. तूच करतेस. आत्याने मस्त सांगितलं शब्द कुणी पाळला का, बोलणार लागली मोठं बोलायला. असला हाय वा कंडिशन घरात, रोज टकूर कसं कारभार करत असेल माझी मलाच माहित आहे. मी कसं घर चालवतोय, या किरकिरीत ना घर एकत्रित कसं ठेवतोय हे माझी मलाच माहित आहे. जी चालवतो, जी करतो, जी अनुभवतो त्याला जीवन कळतं.